कर्मठ अध्यक्ष श्री के सुरेंद्रन जी, भारत सरकार में नव नियुक्त मंत्री और हमारे वरिष्ठ साथी जॉर्ज कुरियन जी, हमारे बहुत ही वरिष्ठ साथी और पूर्व में भारत सरकार में मंत्री रहे पूर्व अध्यक्ष श्री वी मुरलीधरन जी, हमारे राष्ट्रीय मंत्री अब्दुल्ला कुट्टी जी, हमारे राष्ट्रीय मंत्री श्री अनिल एंटनी जी, हमारे वरिष्ठ नेता जो हम सब के मार्गदर्शक रहे पूर्व अध्यक्ष पूर्व भारत सरकार में मंत्री ओ राजगोपाल जी, पूर्व अध्यक्ष और हमारे वरिष्ठ साथी कुमनम राजशेखरन जी, श्री पी के कृष्णदास जी, रमन पिल्लई जी, श्री जॉर्ज जी, सम्मानित मंच जो बड़ी संख्या में सभी उपस्थित हैं और यहाँ इतनी बड़ी संख्या में एकत्र आए हमारे पार्टी के प्रदेश के पदाधिकारी, ज़िला के अध्यक्ष, ज़िला के महामंत्री, हमारे मंडलों के अध्यक्ष, हमारे पंचायतों के अध्यक्ष और हमारे सभी वरिष्ठ कार्यकर्ता बंधु, सबसे पहले तो आप सब लोगों को यहाँ इस दिन भर के विस्तारित कार्य समिति में आप सब लोग पूरे जोश के साथ इतनी बड़ी संख्या में आए हैं, सबसे पहले तो आप सबका हार्दिक अभिनंदन, आप सबका स्वागत। I heartily welcome all of you to this August meeting which is taking place as the state executive, the extended state executive of Kerala Pradesh. मैं जब यहाँ तिरुवनंतपुरम में आया हूँ तो निश्चित रूप में सबसे पहले तो मैं पद्मनाभ स्वामी जी के मंदिर को अपने शीश नमन करते हुए पद्मनाभ स्वामी जी का नमन करता हूँ और जहाँ भगवान विष्णु शेष अनंत नाग के पर लेटे हुए हैं, विश्राम मुद्रा में हैं, ऐसे मंदिर को मैं नमन करता हूँ और उनसे आशीर्वाद लेता हूँ। मैं यहाँ जब आया हूँ तो आदि शंकराचार्य जी को भी याद करता हूँ क्योंकि दिस लैंड इज नोन एज द लैंड ऑफ आदि शंकराचार्य, जिसने देश भर में हमारे सनातन धर्म को आगे बढ़ाने में बहुत बड़ा योगदान किया। ऐसे हमारे अपने आदि शंकराचार्य जी को मैं नमन करता हूँ। केरल की धरती गुरुओं की धरती रही है, केरल की धरती सोशल रिफॉर्मर्स की धरती रही है और इसलिए मैं यहाँ पर नारायण गुरु जी को भी याद करता हूँ, जिनके आशीर्वाद से यहाँ सामाजिक चेतना को एक नया ताकत दी गई और उनको आगे बढ़ाने का काम यहाँ पर नारायण गुरु जी ने किया है। केरला इज नोन फॉर हार्ड वर्क, फॉर पोलाइटनेस, फॉर डेडिकेशन और वो मुझे अपने कार्यकर्ताओं में भी दिखती है। जिस डेडिकेशन के साथ, जिस ताकत के साथ आप सब लोग किसी विचारधारा को लेकर विपरीत परिस्थिति में काम कर रहे हैं, इसके लिए मैं आप सबको साधुवाद देता हूं। आप सबको उसके लिए मैं बहुत इज्जत के साथ आपका सम्मान करता हूं। ये जो हमारे डेडिकेटेड कार्यकर्ता हैं, जिन्होंने अपना जीवन एक विचारधारा के लिए लगाया है, ये उसी का फल है जिस कारण से आज जहां सारे देश में 60 साल में, इन 60 years, after 60 years, for the first time, continuously and consecutively, the NDA is forming the government under the dynamic leadership of Shri Narendra Modi ji. और ये संभव हुआ है बिकॉज ये संभव हुआ है आप सबके डेडिकेशन के कारण।
ये संभव हुआ है आप सबके, एक तरीके से कहा जाए तो विचारधारा के समर्पित होने के कारण, और उसको अमली जामा पहनाने में, उसको कार्य रूप करने में हम सबको आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का नेतृत्व मिला, जिस कारण से हम उसको पूरा कर सके हैं। मैं यहाँ पर केरल को विशेष रूप में बधाई देना चाहता हूँ, जो आपने चुनाव में अपने नतीजे दिखाए हैं और पहली बार आजादी के बाद आपने लोकसभा में भी कमल खिला दिया है। इसके लिए आपको विशेष करके मैं बधाई देना चाहता हूं। जब मैं कहता हूं कंटिन्यूअसली एंड कंसेक्यूटिवली, हम तीसरी बार मोदी जी के नेतृत्व में सरकार बना रहे हैं, तो यह संदेश स्टेबिलिटी का भी है और कंटिन्यूटी का भी है। हम स्टेबिलिटी भी ला रहे हैं और भारत की जनता ने स्टेबिलिटी को वोट दिया है और भारत की जनता ने कंटिन्यूटी को भी वोट दिया है, और ये सब संभव हुआ है जिसको आपने ट्रांसलेट करने में, जनता के बीच में जाकर के उसको वोट में कन्वर्ट करने का काम किया, तो वो आप सब कार्यकर्ताओं ने किया है। इसलिए आप सबको विशेष करके मैं बधाई देना चाहता हूं। अभी अभी उड़ीसा के चुनाव हुए, आप सबको जानकर खुशी होगी कि भारतीय जनता पार्टी ने विशुद्ध भारतीय जनता पार्टी की सरकार बनाई। आउट ऑफ 147 सीट्स 78 सीट्स भारतीय जनता पार्टी ने जीती और लोकसभा में 21 में 20 सीटें जीत करके हम वहां पर विजयश्री हुए। ये भी हमको ध्यान में रखना चाहिए। आंध्र प्रदेश में एनडीए ने स्वीप कर दिया, और मैं बताना चाहता हूं कि आंध्र प्रदेश साउथ इंडिया में ही आता है। कई लोग एक नैरेटिव खड़ा करते हैं, नो बीजेपी इज ए नॉर्दर्न इंडिया पार्टी, नॉर्दर्न इंडिया पार्टी। नो, नाउ वी आर ऑल इंडिया पार्टी विच इंक्लूड सदर्न पार्ट। वी आर ऑल इंडिया पार्टी, और इसलिए साउथ में भी कमल खिल रहा है और आंध्र प्रदेश में एनडीए को 164 सीट्स मिली आउट ऑफ 175। ये भी हमको ध्यान में रखना चाहिए। तेलंगाना में हम डबल हो गए, हमारी लोकसभा की सीट डबल हो गई है, और जिस तरीके से हम 2026 में केरला में इंतजार कर रहे हैं, वैसे ही तेलंगाना में भी हम जीत करके आएंगे। इस तरीके की परिस्थिति आएगी। अरुणाचल प्रदेश, ये तो कहते थे ये तो नॉर्थ ईस्ट है, यहां तो कुछ नहीं होगा। थर्ड टाइम कंसेक्यूटिवली अरुणाचल प्रदेश में भारतीय जनता पार्टी की सरकार बनी है और 46 आउट ऑफ 60 सीट्स 46 सीट्स बीजेपी को आई और 54% बीजेपी को सीट्स आई हैं। मैं बोलता रहूंगा तो आपके लिए भी दिक्कत होगी, थोड़ा मलयालम में हो जाएगा तो ठीक रहेगा। ഇതിലിരിക്കുന്ന പാർട്ടിയുടെ പുതുതായി മന്ത്രിസഭയിലേക്ക് തിരഞ്ഞെടുക്കപ്പെട്ട മന്ത്രി ശ്രീ ജോർജ് കുര്യൻജി, അധ്യക്ഷൻ ശ്രീ കെ സുരേന്ദ്രൻ, മുൻ കേന്ദ്രമന്ത്രി ശ്രീ വി മുരളീധരൻജി, ശ്രീ അബ്ദുള്ളക്കുട്ടി, ശ്രീ അനിൽ ആൻ്റണി, ശ്രീ ഒ രാജഗോപാൽജി, ശ്രീ കുമ്മനം ശ്രീ പി കെ കൃഷ്ണദാസ്, ശ്രീ രാമൻപിള്ള, കേരളത്തിലെ നേതാക്കന്മാരെ, സംസ്ഥാന നേതാക്കന്മാരെ, ജില്ലാ നേതാക്കന്മാരെ, മണ്ഡലം നേതാക്കന്മാരെ, പഞ്ചായത്ത് തല പ്രവർത്തകരെ, ഇവിടെ എത്തിച്ചേർന്നിട്ടുള്ള മറ്റെല്ലാവർക്കും എൻ്റെ ഹാർദമായ സ്വാഗതം. തിരുവനന്തപുരത്തേക്ക് ഞാൻ വരുന്ന സമയത്ത് എൻ്റെ മനസ്സിലേക്ക് ആദ്യം ഓടിയെത്തുക ശ്രീ പത്മനാഭസ്വാമി ക്ഷേത്രമാണ്. ഞാൻ ശ്രീ പത്മനാഭസ്വാമിയുടെ മുമ്പിൽ എവിടെയാണോ ഭഗവാൻ മഹാവിഷ്ണു അനന്തനാഗത്തിൻ്റെ മുകളിൽ വസിക്കുന്നത്, ആ പത്മനാഭനെ ഞാൻ നമസ്കരിക്കുകയാണ്. കേരളം ആദി ശങ്കരൻ്റെ നാടാണ്. നമുക്കറിയാം, ശ്രീ ആദി ശങ്കരാചാര്യ സ്വാമികൾ ഭാരതം മുഴുവൻ സനാതന ധർമ്മത്തെ സംരക്ഷിക്കുവാൻ വേണ്ടി യാത്ര ചെയ്തത് അദ്ദേഹമാണ്. അതോടൊപ്പം കേരളം ഗുരുക്കന്മാരുടെയും സാമൂഹ്യ പരിഷ്കർത്താക്കളുടെയും നാടാണ്. ശ്രീനാരായണ ഗുരുദേവൻ ഉൾപ്പെടെയുള്ള സാമൂഹ്യ പരിഷ്കർത്താക്കൾ ഇവിടെ കേരളത്തിലെ സാമൂഹ്യ സമരസത സ്ഥാപിച്ച പ്രദേശമാണ്.
കേരളം കഠിനാധ്വാനികളുടെയും അതോടൊപ്പം തന്നെ സൗമ്യ സ്വഭാവമുള്ളവരുടെയും നാടാണ്. ഈ കേരളത്തിലാണ് നമ്മൾ വിപരീത പരിതസ്ഥിതികളിൽ കഴിഞ്ഞ 60 കൊല്ലം കഷ്ടപ്പെട്ട് ഇതാ ആദ്യമായി ഈ 60 കൊല്ലം നമ്മളിതാ വലിയ വിജയം നേടിയിരിക്കുന്നു. ഈ വിജയത്തോടൊപ്പം നമുക്കറിയാം 3ാം തവണ നരേന്ദ്രമോദിജിയുടെ നേതൃത്വത്തിലുള്ള ഗവൺമെൻറ്റും അധികാരത്തിൽ വന്നിരിക്കുന്നു. അത് സാധ്യമായത് നിങ്ങളുടെ എല്ലാവരുടെയും കഷ്ടപ്പാട് കൊണ്ടും നിങ്ങളുടെയൊക്കെ ആത്മാർത്ഥമായ പ്രവർത്തനം കൊണ്ടുമാണ്. അങ്ങനെയാണ് നമുക്ക് നരേന്ദ്രമോദിജിയുടെ വലിയ ഒരു നേതൃത്വം, ശക്തമായ നേതൃത്വവും ലഭിച്ചു. അങ്ങനെ നമ്മൾക്ക് വിജയം നേടാൻ സാധിച്ചു. ഞാൻ നിങ്ങളെ ഓരോരുത്തരെയും പ്രത്യേകം അഭിനന്ദിക്കുകയാണ്. കാരണം ചരിത്രത്തിലാദ്യമായി ഈ ലോകസഭയിൽ കേരളത്തിൽ നിന്നും ഇതാ ഒരു MP ഉണ്ടായിരിക്കുന്നു. നമ്മുടെ 3ാമത്തെ സർക്കാർ, ആ സർക്കാർ പ്രതിദാനം ചെയ്യുന്നത് തുടർച്ച മാത്രമല്ല, അത് സ്ഥിരതയും കൂടിയാണ്. സ്ഥിരതയും തുടർച്ചയും ഒത്തുചേർന്ന ഒരു സർക്കാരാണ് ഇവിടെ ഇന്ന് അധികാരത്തിൽ വന്നിട്ടുള്ളത്. അത് സാധ്യമായത് നിങ്ങൾക്ക് ജനങ്ങളുടെ മനസ്സിലുണ്ടായ വികാരത്തെ വോട്ടാക്കി നിങ്ങളുടെ പ്രയത്നത്തിലൂടെ മാറ്റാൻ സാധിച്ചത് കൊണ്ടാണ്. നമുക്കറിയാം ഒറീസയിൽ നമുക്കറിയാം BJP സർക്കാർ അധികാരത്തിൽ വന്നു. 147 സീറ്റിൽ നമുക്ക് 78 സീറ്റ് ലഭിച്ചു, 40% വോട്ട് ലഭിച്ചു. ലോകസഭയിൽ 21-ൽ 20 ലഭിച്ചു. അതിനുശേഷം ആന്ധ്ര നമുക്കറിയാം ഒരു ദക്ഷിണേന്ത്യൻ സംസ്ഥാനമാണ്. ഇവിടെ വളരെ ബോധപൂർവം ഒരു പ്രചരണം കുറച്ചു കാലമായി നടക്കുന്നു. BJP വടക്കേ ഇന്ത്യൻ പാർട്ടിയാണെന്ന്. എന്നാൽ ആന്ധ്രയുടെ വിജയത്തിലൂടെ നാം തെളിയിച്ചിരിക്കുന്നു, നമ്മൾ വടക്കേ ഇന്ത്യൻ പാർട്ടിയല്ല, നമ്മൾ ഒരു ഓൾ ഇന്ത്യ അഖിലേന്ത്യാ പാർട്ടിയാണെന്ന് നാം തെളിയിച്ചിരിക്കുന്നു. അതുപോലെ തന്നെ തെലുങ്കാനയിൽ നമ്മുടെ സീറ്റിൻ്റെ എണ്ണം ഇരട്ടിയാക്കി വർദ്ധിപ്പിക്കാൻ നമുക്ക് സാധിച്ചിരിക്കുന്നു. അതുപോലെ തന്നെ അരുണാചൽ പ്രദേശ് അങ്ങ് വടക്ക് കിഴക്ക് ദൂരെ കിടക്കുന്ന സംസ്ഥാനമാണ്. അവിടെ 60-ൽ 46 സീറ്റും 60% വോട്ടുമാണ് BJP നേടിയിരിക്കുന്നത്. मित्रों, जब मैं यहाँ आपसे चुनाव की चर्चा कर रहा हूँ तो मैं ये कहना चाहता हूँ कि कर्नाटक में भी भारतीय जनता पार्टी और NDA ने चुनाव को लोकसभा में स्वीप किया। मैं बताना चाहता हूँ कि तमिलनाडु में भी हमारा वोट शेयर 11.4% पहुँच गया है. एंड डेज आर नॉट फार when we will be having a good presence in Tamil Nadu also, that I would like to share. मैं जब यहाँ केरल में आया हूँ तो पद्मनाभ स्वामी जी के आशीर्वाद से ये बताना चाहता हूँ कि केरला में भी त्रिशूर में हम 75,000 वोट से लीड लेकर के चुनाव जीते हैं और हम आगे आए हैं. हम यह भी मानते हैं कि तिरुवनंतपुरम में और अटिंगल में हमारी हार नहीं हुई है, जीत है. इस बात को भी हमको समझना चाहिए. और हम देख रहे हैं आने वाले समय में विधानसभा में तो आप सब लोग आगे आएंगे, लेकिन लोकसभा में भी ये सीटें हम जीत करके आएंगे, ये हमारे को पूरा विश्वास है. मैं आपसे जब चर्चा कर रहा हूँ तो मैं ये भी बताना चाहता हूँ कि 6 म्यूनिसिपैलिटीज़ में भारतीय जनता पार्टी ने आज बढ़त ले ली है. इसलिए आप सब कार्यकर्ता जो ज़मीन से जुड़े हुए हैं, जो धरती पर काम कर रहे हैं, उनको मेरा साधुवाद भी है, शाबाशी भी है. और नए कीर्तिमान स्थापित करने के लिए केरला तैयार हुआ है, इसके लिए भी मैं आपको शुभकामनाएं देता हूं. जहां तक म्यूनिसिपैलिटीज़ का सवाल है, चाहे पलाकाड हो, चाहे गुरुवायूर हो, हरिपाद हो, वरक्का हो, अटिंगल हो, सभी जगह की म्यूनिसिपैलिटीज़ हमने जीती हैं. और म्यूनिसिपल कॉरपोरेशन में भी तिरुवनंतपुरम में और त्रिशूर में हम विजयश्री हुए हैं, ये भी हमको ध्यान में रखना चाहिए. भारतीय जनता पार्टी ने तिरुवनंतपुरम में 36% वोट शेयर लिया. 36%. ये छोटी घटना नहीं है, बहुत बड़ी जीत है. और मैं कई बार कहता हूँ, कई बार जीत करके भी हारते हैं और कई बार हार करके भी जीतते हैं. ये हारने में भी जीत है, इसको हमको ध्यान में रखना है. और उसी तरीके से आटिंगल में भी
हम 16,772 वोटों से पीछे रहे हैं, लेकिन आने वाले समय में मुझे पूरा विश्वास है कि आप कार्यकर्ताओं की ताकत पर आटिंगल में भी कमल खिलेगा और वहाँ भी भारतीय जनता पार्टी लोकसभा में जाएगी। मैं केरल के कार्यकर्ताओं को, आप सब लोगों को विशेष करके बधाई देना चाहता हूँ। आपकी मेहनत, आपकी निष्ठा, आपका समर्पण और जिस तरीके से जिन परिस्थितियों में कार्यकर्ता काम कर रहे हैं, उसके लिए मैं सच में आप सबको बधाई देना चाहता हूँ। मैं केरला से जुड़ा हुआ हूँ। मैंने लंबे समय तक केरला में काम किया है, गॉड्स ओन कंट्री में काम किया है, और कासरगोड से लेकर के तिरुवनंतपुरम तक कोई ज़िला नहीं है जहाँ मैं नहीं गया, और कोई ज़िला नहीं है जहाँ मैंने रात नहीं बिताई और मैं कार्यकर्ताओं से नहीं मिला। मैं एक बात कह सकता हूँ कि आप लोग बहुत विपरीत परिस्थिति में काम कर रहे हैं, बहुत विपरीत परिस्थिति में। मुझे मालूम है किसी को पद जाने का खतरा हो सकता है, किसी को कोई उसके जीवन यापन में तकलीफ आ सकती है, लेकिन केरला में जो कार्यकर्ता काम करता है वह एक समय में उसको पद का नहीं, उसको जान का खतरा था, तब भी उसने भारतीय जनता पार्टी का कमल बनाए रखा, उसको आगे बढ़ाए रखा। इसके लिए मैं विशेष करके आप सबको बधाई भी देता हूं और आप सबको साधुवाद भी देता हूं। मैं यहाँ, कांग्रेस के लोग आजकल बहुत खुशियां मना रहे हैं कि बड़ी जीत हुई, बड़ी जीत हुई, बड़ी जीत हुई। कई लोगों को मैथमेटिक्स नहीं आता, उनको मैं मैथमेटिक्स समझाना चाहता हूं। कांग्रेस पार्टी को जितने एमपी 2014 में मिले, जितने एमपी 2019 में मिले और जितने एमपी उनको 2024 मिले, सबको जोड़ लें तब भी बीजेपी से 2024 के एमपी से कम आते हैं। और ये अपने आप को इस तरीके से, मैं चुनाव की गणित को आपको बताना चाहता हूं। इंडियन नेशनल कांग्रेस 13 राज्यों में, 13 स्टेट्स में जीरो है, जीरो। नॉट इवन ए सिंगल लोकसभा सीट इज विद कांग्रेस पार्टी इन 13 स्टेट्स। और एक और बात बताना चाहता हूं कि कांग्रेस अपने वोटों पर नहीं जीती है, कांग्रेस रीजनल पार्टी के वोट से वह अपनी ताकत लेती है। हमारे हिंदी में शब्द कहते हैं परजीवी, यानी अपने से नहीं जीते हैं, दूसरे की ताकत पर जीते हैं। अंग्रेजी में शब्द है पैरासाइट्स। ये बेल की तरह, लता की तरह चढ़ते हैं, इनको अपने से ताकत नहीं मिलती, ये दूसरे से ताकत लेते हैं। और इसके बारे में अगर मैं आपको बताऊं तो मैं आपको बताना चाहता हूं कि गुजरात, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश, यहां जहां इनकी सीधी बीजेपी से टक्कर हुई, आउट ऑफ 64 सीट्स ओनली 2 सीट्स दे कुड गेट, 62 सीट्स वर विद भारतीय जनता पार्टी। यह परिस्थिति आ करती थी। जहां ये खुद लड़ते हैं इनका स्ट्राइक रेट 26% है, और जहां ये परजीवी बन करके लड़ते हैं वहां इनका वोट परसेंटेज 50% आ जाता है। वह भी हम सबको ध्यान में रखना चाहिए कि उनका स्ट्राइक रेट 50% आ जाता है। यह बैसाखियों पर चलने वाली पार्टी है। आप देखिए, अब आप जहां वेस्ट बंगाल में इनको रीजनल पार्टी टीएमसी, तृणमूल कांग्रेस का सपोर्ट नहीं मिला, और नहीं मिला तो पिछली बार का विपक्ष में का ग्रुप का नेता भी चुनाव हार गया और कांग्रेस को बिग जीरो मिला। यह भी हमको ध्यान में रखना चाहिए। और वहां लड़ाई हुई तो सीधे बीजेपी की तृणमूल कांग्रेस के साथ हुई। अगर यूपी में लड़ते हैं तो सीधे लड़ाई बीजेपी की समाजवादी पार्टी से होती है। तो ये बात हमको समझ लेनी चाहिए कि यह ऐसी पार्टीज हैं जो बैसाखियों पर खड़ी हैं। दे आर स्टैंडिंग ऑन द क्रचेस, they are not standing on their own feet, and they take support of the regional party and then they make their all India presence. That we have to understand, और इनको इसी तरीके से देखने को मिलता है। और सबसे बड़ी इंटरेस्टिंग बात तो मुझे यहाँ दिखती है कि डी राजा की पत्नी यहाँ लड़ती हैं और डी राजा दिल्ली में गलबाइयाँ करते हैं।
आपस में यहां नूरा कुश्ती और वहां दोस्ती। ये आइडियोलॉजिकली बैंकरप्ट पार्टी कांग्रेस एंड कम्युनिस्ट, ये दोनों का नतीजा है, ये हमको समझना चाहिए। एंड आइडियल एग्जाम्पल हमको देखने को केरल में मिलता है। वायनाड में डी राजा जी की पत्नी लड़ी थी ना, और दिल्ली में डी राजा राहुल के बगल में बैठ करके ऐसे से हिला रहा था ना हाथ। लुक एट दी आइडियोलॉजिकल बैंकरप्सी। इनका वैचारिक रूप में ये कितने गिर चुके हैं। इनको सिर्फ कुर्सी चाहिए, कुर्सी चाहिए, कुर्सी चाहिए। नो आइडियोलॉजी। ये लेफ्टिस्ट बोलते थे कि वी आर एन आइडियोलॉजिकल पार्टी। सी देयर आइडियोलॉजी, लुक एट देयर आइडियोलॉजी। क्या स्थिति आकर के खड़ी हो गई है। और इसलिए मैं ये कहूंगा, इनकी कोई विचारधारा नहीं है। इनकी विचारधारा है ये इंडी अलायंस की, जिसमें कम्युनिस्ट भी आते हैं, जिसमें कांग्रेस भी आती है। इनकी विचारधारा है भ्रष्टाचार, भाई भतीजावाद, वंशवाद। और कम्युनिस्ट पार्टी भी अब इससे बची नहीं है, वो भी वंशवाद हो गई। They are also promoting their own sons and daughters. May it be in corruption only, but yes, they are promoting their daughters and sons. आप मेरा इशारा समझ रहे होंगे। ये इस तरीके के लोग हैं। और उसी तरीके से अगर हम देखें तो यहाँ पर मुझे बहुत अच्छा, बहुत गजब लगा कि वायनाड के चुनाव में राहुल गांधी ने कांग्रेस पार्टी के झंडे नीचे कर दिए और मुस्लिम लीग का झंडा ऊपर कर दिया। Am I correct or not? जरा जोर से बोलो, सुनता कम है। तो ये क्या है? ये कुर्सी के खातिर आइडियोलॉजिकल बैकग्राउंड, आइडियोलॉजिकल बैंकरप्सी। सत्ता के लिए अपने झंडे को भी नीचे कर देंगे। और मैं अभी इससे पहले परसों जम्मू में था। हम कहते हैं श्रीनगर हो, कश्मीर हो या कन्याकुमारी, अपना देश अपनी माटी, हम एक बात लेकर के चलते हैं। और ये लोग अपने झंडे को, यहां बैठा कोई भी व्यक्ति अपना जीवन सर्वस्व लुटा देगा, लेकिन कमल को कभी नीचे नहीं लगने देगा। ये हमारी ताकत है। लेकिन ये लोग अपने झंडे को भी नीचे कर देते हैं। और किसका झंडा उठाते हैं? जिसने भारत मां को दो टुकड़े करने के लिए जिसका एजेंडा था मुस्लिम लीग, उसका झंडा उठा लेते हैं और बोलते हैं भारत जोड़ो यात्रा। तोड़ने में कोई कसर नहीं छोड़ते और जोड़ने की बात करते हो। यह वैचारिक दृष्टि से, मानसिक दृष्टि से ये बैंकरप्ट हो चुके हैं। इस बात को हमको ध्यान में रखना चाहिए। और इसीलिए हम कहेंगे अराजकता, भ्रष्टाचार, वंशवाद, यही इनका उद्देश्य है। इसी को ये लेकर के चले हैं। ये हम सबको समझ लेना चाहिए। दूसरी ओर भारतीय जनता पार्टी है। मित्रों, मैं आप सबको बोलना चाहता हूं, चाहे ऊपर बैठे हैं या नीचे सब लोग बैठे हैं, वी आर वेरी प्रिविलेज्ड दैट वी आर इन भारतीय जनता पार्टी। There are 1500 political parties, small and big in the country. 1500 पार्टियां हैं, छोटी और बड़ी। लेकिन आइडियोलॉजिकल पार्टी, वैचारनिष्ठ पार्टी अगर कोई पार्टी है तो वो भारतीय जनता पार्टी है। ये बात हमको ध्यान में रखना। और फिर मैं कहने के लिए नहीं कह रहा हूं, आपका संबंध, भारतीय जनसंघ का संबंध बहुत गहरा है हमारे केरल से। 1967 में पंडित दीनदयाल उपाध्याय कैलीकट अधिवेशन में प्रेसिडेंट बने थे। और उस समय से लेकर के हम कैलीकट अधिवेशन से जिस बात को लेकर हम कहते रहे, और श्यामा प्रसाद मुखर्जी 1953-54 में संस्थापक अध्यक्ष थे। उन्होंने कहा था एक देश में दो निशान, दो विधान, दो संविधान नहीं चलेंगे। और मुझे खुशी है कि जब जब देश का कॉल आया, केरला के लोग भी, जिन्होंने कभी कश्मीर नहीं देखा था, लेकिन कश्मीर के खातिर वो लाल चौक तक गए और उन्होंने उस लड़ाई को लड़ा। और जो बात 1953 में श्यामा प्रसाद मुखर्जी ने कही थी, उसको 2019 के 5 और 6 अगस्त को
प्रधानमंत्री मोदी जी की इच्छा शक्ति ने और अमित शाह की रणनीति ने आर्टिकल 370 को एब्रोगेट कर दिया, धाराशाही कर दिया। अब एक देश में एक निशान, एक विधान, एक प्रधान हो गया। यह हमारा आइडियोलॉजिकल कमिटमेंट है। नो अदर पॉलिटिकल पार्टी है। 1987-88 में पालमपुर में हमने प्रस्ताव पारित किया कि हम राम मंदिर का रास्ता प्रशस्त करेंगे इन 1987-88 और हम उस लड़ाई को लड़ते रहे। 2024 के 20 जनवरी को प्रधानमंत्री मोदी जी ने भव्य राम मंदिर के रामलला का प्राण प्रतिष्ठा की, वो भी हम सब लोगों ने देखा। और इसीलिए पंडित दीनदयाल उपाध्याय सेड, यहाँ लेफ्ट लोग आपसे, यहाँ पर आपके केरल में आपके लेफ्ट लोग पूछते हैं व्हाट इज योर इकोनॉमिक एजेंडा, व्हाट इज योर इकोनॉमिक एजेंडा। अपने कम्युनिस्टों को इकोनॉमिक्स का ई भी नहीं मालूम और चैंपियन बनते हैं इकोनॉमिक रेंज। पंडित दीनदयाल उपाध्याय ने कहा एकात्म मानववाद। When in 1977 we came in power, we translated it in Antyodaya. And when Modi ji came in power in 2014, we developed the ideology सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास। तुम जो इकोनॉमिक्स की ई नहीं जानते वो इकोनॉमिक एजेंडा की बात करते हो। वी आर दी ओनली आइडियोलॉजिकल बेस्ड पार्टी और आइडियोलॉजिकल दृष्टि से काम करने का काम हम लोगों ने लिया। वी आर दी कार्डर बेस्ड पार्टी। और जब हम कार्डर बेस्ड पार्टी कहते हैं तो 18 करोड़ हमारे मेंबरशिप है। हमारे लगभग 1,16,000 हमारे शक्ति केंद्र के प्रमुख हैं और हमारे 6,80,000 बूथ पर अध्यक्ष हैं। 10,40,000 बूथों में हमारी समिति बनने का काम चल रहा है। वी आर दी लार्जेस्ट पॉलिटिकल पार्टी नॉट ओनली इन द कंट्री बट इन द वर्ल्ड। वी आर द लार्जेस्ट पॉलिटिकल पार्टी। मैं आपको बताना चाहता हूं, हमारी पार्टी को मेरी अध्यक्षता में 60 से ज्यादा हेड्स ऑफ मिशन, एम्बेसडर्स और राजदूत ये भारतीय जनता पार्टी के कार्यालय में आकर उन्होंने भारतीय जनता पार्टी को समझने का प्रयास किया है और उन्होंने माना है कि द मेंबरशिप ऑफ कम्युनिस्ट पार्टी ऑफ चाइना इज 90 मिलियन and the membership of Bharatiya Janata Party is just double, 180 million, that we have to understand. और इसलिए भारतीय जनता पार्टी एक कैडर बेस्ड पार्टी भी है। हमारी मास फॉलोइंग भी है। हम आज 17 स्टेट्स में हमारी एनडीए की सरकार है, इन 17 स्टेट्स, और 12 स्टेट्स में विशुद्ध भारतीय जनता पार्टी की सरकार है। और आपको जानकर खुशी होगी कि 57% ऑफ द पॉपुलेशन पर भारतीय जनता पार्टी का कमल खिला हुआ है। 57% ऑफ द पॉपुलेशन एंड 58% ऑफ द ज्योग्राफिकल एरिया ऑफ द कंट्री भारतीय जनता पार्टी का कमल खिला है। इसलिए वी आर द लार्जेस्ट। वी हैव गॉट मोर देन 1,500 MLAs इलेक्टेड। वी हैव गॉट मोर देन 200 मेयर्स इलेक्टेड। वी हैव गॉट मोर देन 1,000 BDC members and presidents and chairmen elected. So we have got a mass following that we have to understand और वो हमारे को ध्यान में रखना चाहिए। पद्मनाभ जी, I'm sorry I'm taking your time but കർണാടകയിലെ ഭാരതീയ ജനതാ പാർട്ടി ഇത്തവണ വലിയ വിജയം നേടി. തമിഴ്നാട്ടിൽ നമ്മൾ ഒറ്റയ്ക്ക് മത്സരിച്ചിട്ട് 12.4% വോട്ട് ലഭിച്ചു. ഒരു കാര്യം ഞാൻ ഉറപ്പിച്ചു പറയാം, നമ്മൾ തമിഴ്നാട്ടിൽ നാളെ വലിയ വിജയം നേടും, ഒരു സംശയവും വേണ്ട. കേരളത്തിൽ ശ്രീ പത്മനാഭസ്വാമിയുടെ അനുഗ്രഹത്താൽ നമുക്ക് തൃശ്ശൂരിൽ 75,000 വോട്ടിന് നമുക്ക് ജയിക്കാൻ സാധിച്ചു. ആറ്റിങ്ങലിലും തിരുവനന്തപുരത്തും നമ്മൾ പരാജയപ്പെട്ടെങ്കിലും ആ പരാജയത്തിന് വിജയത്തിൻ്റെ മഹത്വമുണ്ടായിരുന്നു. വരാൻ പോകുന്ന അസംബ്ലി തെരഞ്ഞെടുപ്പിൽ നമുക്ക് വിജയിക്കാൻ സാധിക്കണം. കാരണം നമ്മൾ 6 മുനിസിപ്പാലിറ്റികളിൽ ഇപ്പോൾ മുന്നിട്ട് നിൽക്കുകയാണ്. ഞാൻ കേരളത്തിലെ പ്രവർത്തകരെ ഈ ഒരു പ്രകടനത്തിന് അഭിനന്ദിക്കുകയാണ്. നമുക്കറിയാം, തിരുവനന്തപുരത്ത് 36% വോട്ട് നമുക്ക് ലഭിച്ചു. ഇത് വിജയത്തോളം തുല്യമായ ഒരു നേട്ടമാണ്.
ആറ്റിങ്ങലിൽ നമ്മൾ പരാജയപ്പെട്ടത് 16,000 വോട്ടിന് മാത്രമാണ്. ഇത് നാം മനസ്സിലാക്കണം. ഇത്രയും വലിയ നേട്ടം നേടിയതിന് നിങ്ങളെ ഞാൻ വീണ്ടും പ്രത്യേകമായി അഭിനന്ദിക്കുകയാണ്. ഞാൻ കേരളത്തിൽ അങ്ങോളം ഇങ്ങോളം യാത്ര ചെയ്തിട്ടുണ്ട്. കാസർഗോഡ് മുതൽ തിരുവനന്തപുരം വരെ. ഞാൻ പോവാത്ത ഒരു സ്ഥലവും കേരളത്തിലില്ല. നിങ്ങൾ വലിയ ബുദ്ധിമുട്ടുള്ള സാഹചര്യത്തിൽ, പ്രതികൂല സാഹചര്യത്തിലാണ് പ്രവർത്തിക്കുന്നത്. പല സ്ഥലങ്ങളിലും നമ്മളെ പ്രവർത്തകർ പ്രവർത്തിക്കുമ്പോൾ അവർക്ക് പേടി എന്താണെന്ന് ചോദിച്ചാൽ, അവർ പ്രവർത്തിച്ചിട്ട് നല്ല രീതിയിൽ പ്രവർത്തിച്ചിട്ടില്ലെങ്കിൽ അവർക്കുള്ള പാർട്ടിയിലെ പോസ്റ്റ് പദം, ഉത്തരവാദിത്തം അത് നഷ്ടപ്പെടുമോ എന്ന പേടിയാണ്. ചിലർക്ക് അവരുടെ ജീവിത സാഹചര്യം ഈ രാഷ്ട്രീയത്തിന് വേണ്ടി സമയം നീക്കി വയ്ക്കുമ്പോൾ നഷ്ടമാവുകയോ എന്ന പേടിയാണ്. പക്ഷേ കേരളത്തിലെ പ്രവർത്തകർ ഭയന്നിരുന്നത് അവർക്ക് ജീവൻ തന്നെ നഷ്ടപ്പെടുമോ എന്ന ഭയത്തോടു കൂടിയാണ് പലരും ഇവിടെ പ്രവർത്തിച്ചത്. ആ രീതിയിലാണ് നമ്മളെ പ്രവർത്തകർ കേരളത്തിൽ കാര്യങ്ങൾ നേടിയെടുത്തത്. ഇവിടെ കോൺഗ്രസ്സുകാർ ചോദിക്കും, ഞങ്ങൾ ജയിച്ചില്ലേ എന്ന്. അവർക്ക് ഈ കണക്കറിയാത്തതിൻ്റെ ഒരു കുഴപ്പമുണ്ട് എന്നാണ് ഞാൻ മനസ്സിലാക്കുന്നത്. കണക്ക് അവർ പഠിക്കണം എന്നാണ് എനിക്ക് അവരോട് പറയാനുള്ളത്. കോൺഗ്രസ്സിന് 2014-ലും 2019-ലും 24-ലും കിട്ടിയ സീറ്റുകൾ കൂട്ടിയാൽ BJPക്ക് 24-ൽ കിട്ടിയ സീറ്റിൻ്റെ അത്രയും വരില്ല. കോൺഗ്രസ്സിന് 13 സംസ്ഥാനങ്ങളിൽ 0-ആണ്. അവർക്ക് ഒരു സീറ്റ് പോലും അവിടെ ലഭിച്ചിട്ടില്ല. ഗുജറാത്തിലും ഛത്തീസ്ഗഡിലും മധ്യപ്രദേശിലും കൂടി 64 സീറ്റുണ്ട്. കിട്ടിയത് 2 സീറ്റാണ്. ഈ കോൺഗ്രസും BJPയും നേർക്കുനേർ മുട്ടിയ സ്ഥലങ്ങളിൽ കോൺഗ്രസിൻ്റെ വിജയ ശതമാനം 26%. എന്നാൽ കോൺഗ്രസ് മറ്റു പാർട്ടികളുമായി സഖ്യമുണ്ടാക്കിയ, പ്രാദേശിക പാർട്ടികളുമായി സഖ്യമുണ്ടാക്കിയ സ്ഥലങ്ങളിൽ അവർ 50% വിജയം നേടിയിട്ടുണ്ട്. ഇവർ ഇത്തിൽ കണ്ണികളാണ്. മറ്റുള്ളവൻ്റെ പുറത്ത് കയറി അവൻ്റെ ശക്തി ഉപയോഗിച്ച് വളരുന്നവരാണ്. പരജീവികളാണ്, പരാശ്രയ ജീവികളാണ്. ഇവർക്ക് നേരിട്ട് വളരാനുള്ള ശക്തിയില്ല. പശ്ചിമ ബംഗാളിൽ അവിടുത്തെ പ്രാദേശിക പാർട്ടിയുമായി TMCയുമായി സഖ്യമുണ്ടായിരുന്നില്ല. അതുകൊണ്ട് എന്താ സംഭവിച്ചത്? കഴിഞ്ഞ ലോകസഭയുടെ നേതാവ്, അവരുടെ നേതാവ് അവിടെ തോറ്റുപോയി. ഉത്തർപ്രദേശിൽ എന്തുകൊണ്ടാണ് വിജയിച്ചത്? SP കൂടെയുണ്ട്, അതുകൊണ്ടാണ്. പശ്ചിമ ബംഗാളിൽ നമ്മളും TMCയും തമ്മിലാണ് മത്സരം. ഉത്തർപ്രദേശിൽ നമ്മളും SPയും തമ്മിലാണ് മത്സരം. ഇവിടെ ഒരു തമാശയുണ്ട്. D. രാജയുടെ ഭാര്യയാണ് രാഹുൽ ഗാന്ധിക്കെതിരെ വയനാട്ടിൽ മത്സരിച്ചത്. ഈ D. രാജ ഡൽഹിയിൽ കോൺഗ്രസിന് വേണ്ടി വോട്ട് പിടിച്ച് നടക്കുകയായിരുന്നു. ഇവിടെ ഗുസ്തി, അവിടെ ദോസ്തി. ഈ ഇടതുപക്ഷത്തിന് അല്ലെങ്കിൽ ഈ ഇന്ത്യ സഖ്യത്തിന്, ആ പാർട്ടികൾക്ക് യാതൊരു തരത്തിലുള്ള പ്രത്യയശാസ്ത്രവുമില്ല. പ്രത്യയശാസ്ത്രപരമായ പാപ്പരത്വമാണ് അവർക്കുള്ളത്. അവർക്കാകെ വേണ്ടത് അധികാരം, കസാര. ഇതിനു വേണ്ടിയുള്ള നെട്ടോട്ടമാണ്. ഇടതുപക്ഷത്തിന് ഒരു പ്രത്യയശാസ്ത്രവും അവർക്കില്ല. അവർക്കുള്ളത് എങ്ങനെയെങ്കിലും അഴിമതി നടത്തണം, കുറച്ച് പൈസ ഉണ്ടാക്കണം, പിന്നെ കുടുംബക്കാരെ രക്ഷിക്കണം, മക്കളെയും മരുമക്കളെയും ഒക്കെ എവിടെയെങ്കിലും എത്തിക്കണം. ഇങ്ങനെ കുടുംബാധിപത്യം, കുടുംബവാദം, അഴിമതി, ഇതാണ് ഈ കൂട്ടരുടെ സമ്പ്രദായം. ഞാൻ കേട്ടു വയനാട്ടിൽ കോൺഗ്രസ്സുകാർ സ്വന്തം കൊടിയും വെച്ചില്ല, ലീഗിൻ്റെ കൊടിയും വെച്ചില്ല. അധികാരത്തിന് വേണ്ടി കൊടി വരെ ബലി നൽകിയവരാണ് ഇവർ. കാശ്മീരിൽ BJPയുടെ കൊടി പിടിച്ചാൽ ചിലപ്പോൾ തലപോവും. പക്ഷേ അവിടെ പോലും കൊടി പിടിക്കാൻ ഭാരതീയ ജനതാ പാർട്ടിക്ക് ഒരു മടിയുമുണ്ടായിരുന്നില്ല. നമ്മുടെ കൊടി നമ്മളെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം ഏറ്റവും പ്രധാനപ്പെട്ടതാണ്. ഇവർ അതുവരെ അധികാരത്തിന് വേണ്ടി ത്യജിക്കാൻ തയ്യാറായി. ഇവർ ഭാരത് ജോഡോ യാത്ര നടത്തി. ആ യാത്രയിൽ മുസ്ലിം ലീഗിൻ്റെ കൊടി പിടിച്ചു. ഇന്ത്യ വെട്ടിമുറിച്ച പാർട്ടിയുടെ കൊടിയും പിടിച്ചിട്ടാണ് ഭാരത് ജോഡോ യാത്ര നടത്തിയത്. അഴിമതിയും കുടുംബവാദവുമാണ് ഇവരുടെ സ്വഭാവം. നമ്മൾ ഭാരതീയ ജനതാ പാർട്ടി ഈ രാജ്യത്ത് നമുക്ക് 1500 MLA-മാരുള്ള പാർട്ടിയാണ്. നമ്മൾ ഒരു പ്രത്യയശാസ്ത്രപരമായി ശക്തിയുള്ള പാർട്ടിയാണ്. നമ്മളാണ് ഈ ഇന്ത്യയിൽ ഏതാണ്ട് 1500 രാഷ്ട്രീയ പാർട്ടികളുണ്ട്. ആ രാഷ്ട്രീയ പാർട്ടികളിൽ പ്രത്യയശാസ്ത്രപരമായി നിലനിൽക്കുന്ന ഏക പാർട്ടി ഭാരതീയ ജനതാ പാർട്ടിയാണ്. അതിന് ഉദാഹരണം ഞാൻ പറയാം. 1967 ഇവിടെ കോഴിക്കോട് കേരളത്തിൽ വെച്ചിട്ടാണ് പണ്ഡിറ്റ് ദീൻദയാൽ ഉപാധ്യായ
ജനസംഘത്തിൻ്റെ അഖിലേന്ത്യാ അധ്യക്ഷനായത്. അതിനു മുമ്പ് ഡോക്ടർ ശ്യാമപ്രസാദ് മുഖർജി ഈ ജനസംഘത്തിൻ്റെ നേതാവ് ഒരു മുദ്രാവാക്യം വിളിച്ചു. അത് ഏക് ദേശ് മേ ദോ വിധാൻ, ഏക് ദേശ് മേ ദോ പ്രധാൻ, ഏക് ദേശ് മേ ദോ നിശാൻ, നഹി ചലേഗി നഹി ചലേഗി എന്ന്. അത് 1953 വിളിച്ചതാണ്. എന്നാൽ 2019 ഓഗസ്റ്റ് മാസം 5-ാം തീയതി നമ്മൾ ആ മുദ്രാവാക്യം യാഥാർത്ഥ്യമാക്കി. 370-ാം വകുപ്പ് നമ്മളെടുത്ത് ദൂരെ കളഞ്ഞു. നമുക്ക് മാത്രമേ ഇത് സാധിക്കുള്ളൂ. 1987 പാലംപൂരിൽ വെച്ച് നടന്ന BJPയുടെ ദേശീയ നിർവാഹക സമിതി യോഗത്തിൽ നമ്മൾ ശ്രീരാമ ജന്മഭൂമിയിൽ ക്ഷേത്രം പണിയുമെന്ന് പറഞ്ഞു. 2024 ജനുവരി 22-ാം തീയതി നമ്മൾ ശ്രീരാമ ജന്മഭൂമിയിൽ അതിമനോഹരമായ ഒരു ക്ഷേത്രം നമ്മൾ സ്ഥാപിച്ചു. ഇടതുപക്ഷം ചോദിക്കും നമ്മളോട്, നിങ്ങളുടെ സാമ്പത്തിക നയപരിപാടി എന്താണ് എന്ന്. നമ്മുടെ സാമ്പത്തിക നയപരിപാടി പണ്ഡിറ്റ് ദീൻദയാൽ ഉപാധ്യായ പറഞ്ഞ ഏകാത്മ മാനവ ദർശനമാണ്. നമ്മൾ വെറുതെ പറഞ്ഞതല്ല. അധികാരം കിട്ടിയപ്പോൾ നമ്മൾ അന്ത്യോദയ പദ്ധതി നടപ്പിലാക്കി. സബ്കാ സാത്ത്, സബ്കാ വികാസ്, സബ്കാ വിശ്വാസ്, സബ്കാ പ്രയാസ് എന്നുള്ളത് നമ്മൾ ഈ രാജ്യത്ത് നടപ്പിലാക്കി. ഈ രാജ്യത്തെ ഏക സൈദ്ധാന്തികപരമായി അടിത്തറയുള്ള പാർട്ടി നമ്മളാണ്. 18 കോടി അംഗങ്ങളുണ്ട്. 6,80,000 ബൂത്ത് അധ്യക്ഷന്മാരുണ്ട്. 1,40,40,000 ശക്തി കേന്ദ്ര സംവിധാനങ്ങളുണ്ട്. 10,40,40,000 ബൂത്തിലേക്ക് കൂടി നമ്മൾ നമ്മുടെ ബൂത്ത് സമിതി രൂപീകരിക്കാനുള്ള പ്രയാസത്തിലാണ്. അത്രയും ശക്തമായ പ്രവർത്തനമാണ് നമ്മൾ നടത്തുന്നത്. വിദേശ രാജ്യങ്ങൾ നമ്മളെയാണ് അംഗീകരിക്കുന്നത്. വിദേശ നയതന്ത്ര പ്രതിനിധികൾ ഇന്ത്യയിൽ വന്നാൽ അവർ കാണാൻ വരുന്നത് BJPയാണ്. അവർ നമ്മളെയാണ് സന്ദർശിക്കുന്നത്. ചൈനീസ് കമ്മ്യൂണിസ്റ്റ് പാർട്ടി വരെ നമ്മളെയാണ് വന്ന് കാണുന്നത്. നമുക്ക് 17 സർക്കാരുകളുണ്ട് NDAക്ക്. BJPക്ക് മാത്രം 12 സർക്കാരുകളുണ്ട്. 57% ജനങ്ങൾ BJP ഭരണത്തിലാണ്. 58% ഭൂപ്രദേശം അത് നമ്മുടെ ഭരണത്തിലാണ്. 1500 MLAമാരുണ്ട്. 10,000-ത്തിലധികം വാർഡ് മെമ്പർമാരും ബ്ലോക്ക് അധ്യക്ഷന്മാരും അങ്ങനെ ചെറിയ ജനപ്രതിനിധികളായി നമുക്ക് അത്രയും ആളുകളുണ്ട്. ഏറ്റവും കൂടുതൽ ജനകീയ അടിത്തറയുള്ള പാർട്ടി നമ്മുടേതാണ്. मित्रों, मैं आपको ज़्यादा देर अपने वक्तव्य से तकलीफ़ नहीं दूंगा, लेकिन मैं एक विषय आपके सामने रखना चाहता हूँ। हमारी भारत की राजनीति में 2 फेज साफ दिखते हैं, एक बिफोर 2014 और एक आफ्टर 2014। और जब मैं ये 2014 के पहले की बात कहता हूँ तो भारत के बारे में क्या चर्चा थी? इंडिया इज ए करप्ट स्टेट, पॉलिसी पैरालिसिस, रिमोट कंट्रोल से चलने वाला स्टेट, प्राइम मिनिस्टर को अथॉरिटी लगभग समाप्त। और 2014 के बाद जब हम देखते हैं तो हमको दिखता है कि डिसाइसिव गवर्नमेंट, हमको दिखता है डिलीवरी वाली गवर्नमेंट, हमको दिखता है जिसे हमने कहा स्पीड, स्केल एंड स्किल। हमको दिखता है मोदी जी के नेतृत्व में रिफॉर्म, परफॉर्म एंड ट्रांसफॉर्म। हमको ये फर्क दिखता है। और मैं हमेशा कहता हूँ, इन पॉलिटिक्स you should know the evil of darkness, you should understand, and then only you will have respect for light. ये भी हमको समझना चाहिए। जब तक आपको अमावस्या की त्रासदी समझ में नहीं आएगी तब तक आपको पूर्णमासी के प्रति आदर नहीं पैदा होगा। इसलिए we have to see the dark days before 2014 to understand the good days after 2014 that we have to understand। और इसीलिए मैं कहूँगा, एक समय में भारत के प्रधानमंत्री बोलते थे, मैं देश का 1 रुपया भेजता हूँ तो 85 पैसे रास्ते में ही खर्च हो जाते हैं, 15 पैसे ही मिलते हैं लोगों को। और आज मोदी जी के नेतृत्व में जैम के आधार पर जनधन, आधार कार्ड और हमारे मोबाइल फ़ोन के कारण आज 1 रुपया भी भेजा जाता है तो वह 1 रुपया सीधे DBT के माध्यम से डायरेक्ट उसके इन्वेस्टमेंट के कारण और वो डिसबर्समेंट के कारण वो बेनिफिट को मिलता है, बेनिफिशियरी को मिलता है। ये बात हमको समझने की है। और इसलिए मैं ये कहना चाहूँगा
कि आज देश मोदी जी के नेतृत्व में तीव्र गति से आगे बढ़ रहा है। मैं यहाँ आपसे ये भी शेयर करना चाहता हूँ, आप लोग जानते हैं कि प्रधानमंत्री मोदी जी ने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना चलाया है। 80 करोड़ पीपल आर गेटिंग 5 किलो व्हीट और 5 किलो राइस एंड 1 किलो ऑफ पल्सेस दाल। 80 करोड़ पीपल। उसका फर्क क्या पड़ा है? उसका फर्क ये पड़ा है कि आज भारत में 25 करोड़ लोग जो बीपीएल में थे, बिलो पॉवर्टी लाइन थे, वो बीपीएल से निकल करके एपीएल हो गए, अबव पॉवर्टी लाइन पहुंच गए, एंड द नंबर इज 25 करोड़। दैट वी हैव टू अंडरस्टैंड। अभी कोरोना की मार पड़ी, यूक्रेन और रशिया का कॉन्फ्लिक्ट हुआ, सारे दुनिया के देशों की तकलीफ बढ़ गई। लेकिन आपको जानकर के खुशी होगी कि भारत के बारे में इंटरनेशनल मॉनिटरी फंड IMF, ये IMF कहता है इंडियन इकोनॉमी इज द ओनली ब्राइट स्पॉट एज फार एज इकोनॉमी इज कंसर्न। मॉर्गन स्टैनली लिखता है दैट इंडिया इज डिफरेंट आफ्टर 2013, और मूडीज वो कहते हैं द GDP ग्रोथ ऑफ इंडिया हैज इंक्रीज टू 8%। ये मूडीज बोलते हैं। और ये जो है ना कांग्रेस के, इंक्लूडिंग राहुल गांधी, ये सब पढ़े लिखे अनपढ़ हैं, ये सब पढ़े लिखे अनपढ़ हैं। और मैं आपको बताना चाहता हूं, ये बोलते बेरोजगारी बेरोजगारी। इनको मालूम ही नहीं है कि जो ग्रोइंग इकोनॉमी होती है वहां जॉब अपॉर्चुनिटीज क्रिएट होती है और वहां इकोनॉमी आगे बढ़ती है। ये इनको सिंपल इकोनॉमी नहीं मालूम। मैं आपके सामने बताना चाहता हूं, ग्रोथ ऑफ अमेरिका, ग्रोथ रेट ऑफ अमेरिका, IMF इकोनॉमिक आउटलुक ग्रोथ प्रोजेक्शंस इन 2024, ये किसका है? मेरा नहीं है, ये इंडियन इंटरनेशनल मॉनिटरी फंड IMF का जो वर्ल्ड इकोनॉमिक आउटलुक का ग्रोथ प्रोजेक्शंस है। यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका 2.7%, जर्मनी 0.2%, फ्रांस 0.7%, जापान 0.9%, UK 0.5% and India 6.8%। अब ये पढ़े लिखे अनपढ़ों को मैं क्या समझाऊं? मैं इनको आईसाइट तो दे सकता हूं, इनको मैं दृष्टि तो दे सकता हूं, विजन कहां से लाऊं? विजन नहीं दे सकते आपको, क्योंकि जिन्होंने देख करके नहीं देखना हो वो हर तरीके की बात कहते हैं। और आपको जानकर खुशी होगी कि वर्ल्ड के ग्रोथ रेट में इंडिया का कंट्रीब्यूशन 15% है, 15%। नाउ इंडिया इज दैट टावरिंग लीडर। और हम, ये राहुल गांधी तुम्हारे जमाने में और जब मनमोहन सिंह फाइनल चीफ प्राइम मिनिस्टर थे, इंडिया वॉज एट द 11th नंबर। टुडे इंडिया इज द 5th लार्जेस्ट इकोनॉमी इन द वर्ल्ड, 5th लार्जेस्ट इकोनॉमी। और समय दूर नहीं है, मोदी जी के नेतृत्व में भारत 2 साल के अंदर तीसरी लार्जेस्ट इकोनॉमी बन जाएगा, 3rd लार्जेस्ट इकोनॉमी बन जाएगा। और इसीलिए अब इंफ्रास्ट्रक्चर की बात देखिए। इंफ्रास्ट्रक्चर में 43.35 लाख करोड़ रुपीस खर्च हुआ है कैपिटल एक्सपेंडिचर में। नेशनल हाईवे, आप बताओ आज केरला में नेशनल हाईवे बन रहा है कि नहीं बन रहा है? जरा जोर से बोलिए, बन रहा है कि नहीं बन रहा है? और इसको यहां की LDF और UDF की सरकार ने रोक रखा था कि नहीं रोक रखा था? जमीन नहीं दे रहे थे ना, कंपनसेशन देने के बावजूद भी जमीन नहीं दे रहे थे। दिस इज देयर नेगेटिव एटीट्यूड एंड दैट इज द मोदी जी's पॉजिटिव एटीट्यूड दैट वी विल वर्क फॉर द पीपल ऑफ केरला, गॉड्स ओन कंट्री के लिए हम काम करेंगे। आज आपको जानकर खुशी होगी कि पिछले 10 सालों में 50,000 किलोमीटर्स नेशनल हाईवे बना है, 50,000 किलोमीटर्स। रूरल रोड्स 3.8 लाख हमारे किलोमीटर सड़क बनी है, रूरल रोड्स, प्रधानमंत्री ग्रामीण सड़क योजना में। बॉर्डर रोड्स, आपके केरला से कितने लोग भारत माँ की सेवा के लिए बॉर्डर पर जाते हैं? आज बॉर्डर रोड्स में पिछले 10 सालों में 3,000 किलोमीटर्स डबल लेन विद डबल लेन ब्रिजेस ये बन करके तैयार हुआ है। अब भारत की फौज
1.5 दिन के अंदर बॉर्डर पर पहुंच सकती है, राइट फ्रॉम अरुणाचल टू हिमाचल टू लद्दाख टू ले। हमारे फौजी 1.5 दिन के अंदर पहुंच सकते हैं। यह परिस्थिति आकर के खड़ी हुई है। बजट एलोकेशन फॉर रेलवेज, और उसमें हम लोगों का 2.43 लाख करोड़ खर्च हुआ है रेलवे कैपिटल एक्सपेंडिचर में। There were 74 airports before 2014. Now there are 158 airports. 158 airports. एयर कनेक्टिविटी बढ़ाई गई है। और मोदी जी का सपना है कि हवाई चप्पल पहनने वाला हवाई जहाज पे चढ़ेगा। इस बात को हम पूरा करेंगे। मतलब कॉमन मैन विल हैव एन एयर पे की ट्रैवलिंग करेगा। इस बात को हम लोगों ने कहा है। डिफेंस एक्सपोर्ट्स हमारा 83,319 करोड़ का बढ़ गया है। डिफेंस का एक्सपोर्ट्स। एट वन पॉइंट ऑफ टाइम वी यूज टू परचेज बुलेट प्रूफ जैकेट्स। नाउ इंडिया इज मेकिंग, हम अपने भारत में हेलीकॉप्टर्स बना रहे हैं, बैंगलोर में, हमारे कर्नाटक में हम फाइटर जेट्स बना रहे हैं, हम बुलेट प्रूफ जैकेट्स बना रहे हैं, हम इक्विपमेंट्स बना रहे हैं। और भारत अब बुलेट प्रूफ जैकेट एक्सपोर्ट कर रहा है, दुनिया को दे रहा है। यह परिस्थिति आकर के खड़ी हुई है। उसी तरीके से साधारण आदमी के लिए, गरीब लोगों के लिए प्रधानमंत्री जी ने कहा प्रधानमंत्री आवास योजना। हियर आई वुड लाइक टू शेयर विथ यू माय ओन एक्सपीरियंस। इन 1993 आई बिकेम द MLA फर्स्ट टाइम। एट दैट पॉइंट ऑफ टाइम मेरा BDO आके मेरे को बोलता था कि आपको एक पंचायत में 2 इंदिरा आवास योजना का घर मिला है, 2। बताइए ये किसको दे? मैं कहता था एक अनार 100 बीमार। Hundreds of applications are there and you are giving me 2. You keep it to yourself and you distribute. I can't do it. But today I would like to say that Prime Minister Modi ने प्रधानमंत्री आवास योजना में 4 करोड़ घर बनाए, 4 करोड़ घर। Each panchayat has got now 50 to 60 houses being constructed every year, 50 to 60 houses. The funds of panchayat, यहाँ पंचायत के बहुत से लोग चुनाव जीत करके आए होंगे और हमारे मेंबर होंगे। इन पंचायत आई यूज्ड टू गेट 2.5 लाख 2,50,000 rupees per year for a panchayat development. Now every panchayat is getting not less than 5 crores, not less than 5 crores. This is the difference that we have to understand. और आपको जानकर यह भी खुशी होगी कि मोदी जी का संकल्प है कि हम 3 करोड़ घर और बनाएंगे ताकि कोई भी कच्चे छत के नीचे ना रहे। इस बात की हम व्यवस्था करेंगे। प्रधानमंत्री किसान सम्मान निधि, इस किसान सम्मान निधि के तहत लगभग 3,80,000 लाख करोड़ रुपए, 3.80 लाख करोड़ रुपीस हैव बीन गिवन टू 11 करोड़ किसान। 11 करोड़ किसानों को पहुंचाया जा चुका है। और अभी 17th इंस्टॉलमेंट अभी दी गई जिसमें 20,000 करोड़ रुपए खर्च हुए। आई वुड लाइक टू शेयर विथ यू, व्हेन शरद पवार वाज द एग्रीकल्चर मिनिस्टर एंड मनमोहन सिंह वाज द प्राइम मिनिस्टर, they had given assistance of 70,000 crores, और वो सिर्फ किसानों का कर्जा माफ करने के लिए वन टाइम। एंड दे बिकेम द चैंपियंस। 70,000 करोड़ रुपए खर्च करके चैंपियन बन गए। और यहां मोदी जी ने 3 करोड़ 80 लाख करोड़ रुपए किसानों के खाते में डाल दिए। और ये कंटिन्यूअसली चल रहा है। हर चौथे महीने 20,000 करोड़ रुपए किसानों के खाते में जाते हैं। इस तरीके से काम चल रहा है। और उसी तरीके से अगर मैं केरला के लिए बात करूं तो केरला में टैक्स डिसोल्यूशन में 1.5 लाख करोड़ रुपीस केरला को दिया गया है। ग्रांट इन एड में 1.4 लाख करोड़ रुपीस दिया गया है। स्मार्ट सिटीज के लिए 1,400 करोड़ रुपीस दिया गया टू तिरुवनंतपुरम एंड टू कोच्चि। और रेलवे एलोकेशन हैज बीन इंक्रीज बाय 7 times। वंदे भारत ट्रेन going from Thiruvananthapuram to Kasaragod, Vande Bharat train going from Thiruvananthapuram to Mangalore, ये सेमी फास्ट स्पीड ट्रेन्स ये भी इंट्रोड्यूस की गई हैं। नेशनल हाईवे 1020 किलोमीटर नेशनल हाईवे केरल में बनी है, 1020 किलोमीटर। और उसी तरीके से अगर हम कहें कि
अभी ये जो कुथीरन का जो टनल बना, कुथीरन का, इस कुथीरन टनल का एक टनल का सेक्शन शुरू हो गया है एंड दिस इज गिविंग एन इजी एक्सेस टू तमिलनाडु एंड टू कर्नाटक, दैट वी हैव टू अंडरस्टैंड। तो इसलिए कनेक्टिविटी में आगे बढ़ाया जा रहा है। मेट्रो प्रोजेक्ट्स को ताकत दी गई है। शिप यार्ड में शिप रिपेयर की फैसिलिटी अब जो आपके यहाँ कोचिन में खड़ी की गई है, 25% ऑफ द शिप रिपेयर विल बी डन इन केरला एंड केरला में कोचिन में किया जाएगा। उसके लिए काम चल रहा है, ये भी हमको ध्यान में रखना चाहिए। ये भी कैपेसिटी बढ़ाई गई है। इसलिए मित्रों, बहुत से डेवलपमेंट के प्रोजेक्ट्स देश में और केरला में चल रहे हैं। I am giving you chapter wise. സുഹൃത്തുക്കളെ, ഞാൻ ഒരു പ്രധാന കാര്യം പറയാം. ഇന്ത്യ 2014 മുമ്പും 2014 ശേഷവും നമ്മളൊന്ന് മനസ്സിലാക്കണം. എന്താണ് 2014 മുമ്പുള്ള ഇന്ത്യ? അഴിമതിയിൽ മുങ്ങിക്കുളിച്ച ഇന്ത്യ, നയപരമായ സ്തംഭനമുള്ള ഇന്ത്യ, ഒരു അധികാരവുമില്ലാത്ത ഒരു പ്രധാനമന്ത്രി ഭരിച്ച ഇന്ത്യ. ഇന്നത്തെ ഇന്ത്യ നിങ്ങൾ നോക്കൂ. ഇന്നത്തെ ഇന്ത്യ കൃത്യമായ തീരുമാനമെടുക്കുന്ന ഇന്ത്യ. ഇന്നത്തെ ഇന്ത്യ എടുത്ത തീരുമാനങ്ങൾ നടപ്പിലാക്കുന്ന ഇന്ത്യ. വേഗത, വൈദഗ്ധ്യം, അതോടൊപ്പം വലിയ അളവിൽ കാര്യങ്ങൾ ചെയ്യുന്ന ഇന്ത്യ. മാത്രവുമല്ല, പ്രവർത്തിക്കുക, അത് പ്രവർത്തിക്കാനുള്ള തീരുമാനമെടുക്കുക, അത് മാറ്റങ്ങൾ വരുത്തുക, അതോടൊപ്പം ആ പ്രവർത്തനം യാഥാർത്ഥ്യമാക്കുക, ഇതൊക്കെ ചെയ്യുന്ന ഒരു ഇന്ത്യയാണ് ഇന്നത്തെ ഇന്ത്യ. നമുക്കറിയാം, ഈ ഇരുട്ടിൻ്റെ ഭീകരത നമുക്കറിയാം. എന്നാൽ ഇരുട്ടിൻ്റെ ഭീകരത കൃത്യമായി മനസ്സിലാക്കണമെങ്കിൽ അത് നമ്മൾ അനുഭവിച്ചറിഞ്ഞ് ശേഷമേ നമുക്ക് വെളിച്ചത്തിൻ്റെ സൗന്ദര്യം അറിയുള്ളൂ. അമാവാസി കണ്ട ഒരാൾക്ക് പൗർണമിയുടെ മഹത്വം മനസ്സിലാക്കുള്ളൂ. നമുക്കറിയാം, 2014 ശേഷം ഈ രാജ്യത്ത് വലിയ മാറ്റങ്ങൾ ഉണ്ടായിട്ടുണ്ട്. കാര്യങ്ങൾ അനുകൂലമായ രീതിയിലാണ് ഈ രാജ്യത്ത് മുന്നോട്ട് പോകുന്നത്. പ്രത്യേകിച്ച് അഴിമതിയുടെ കാര്യത്തിൽ 85 പൈസ മാത്രം നമ്മുടെ ഡൽഹിയിൽ നിന്നും 1 രൂപ യാത്ര ആരംഭിച്ചാൽ, വികസനത്തിന് വേണ്ടി കൊടുത്തയച്ചാൽ അതിൽ 85 പൈസയും അഴിമതിക്കാർ തട്ടിയെടുത്ത് 15 പൈസ മാത്രം സാധാരണക്കാരന് കിട്ടുന്ന ഒരു സാഹചര്യമായിരുന്നു. ഇന്ന് ജൻധൻ അക്കൗണ്ട്, ആധാർ, മൊബൈൽ, ഡയറക്റ്റ് ബെനിഫിറ്റ് ട്രാൻസ്ഫർ, നേരിട്ടുള്ള ആനുകൂല്യങ്ങൾ നൽകലിലൂടെ 1 രൂപ കൊടുത്തയച്ചാൽ ആ 1 രൂപയും കൃത്യമായി സാധാരണക്കാരൻ്റെ കയ്യിലെത്തുന്നു. രാജ്യം വലിയ തോതിൽ പുരോഗമിക്കുകയാണ്. നരേന്ദ്രമോദി സർക്കാർ ഗരീബ് കല്യാൺ അന്ന യോജന നടപ്പിലാക്കി. അതിലൂടെ 80 കോടി ജനങ്ങൾക്ക് 5 കിലോ അരിയും ഓരോ കിലോ പയർവർഗ്ഗങ്ങളും സൗജന്യമായി കൊടുക്കുന്നു. ഇതിൻ്റെ ഫലമായി 25 കോടി ജനങ്ങൾ ഇന്ന് ദാരിദ്ര്യരേഖയ്ക്ക് മുകളിൽ വന്നിരിക്കുന്നു. കോവിഡ് ഉണ്ടായി, ഉക്രൈൻ റഷ്യ യുദ്ധമുണ്ടായി, പക്ഷേ ഇന്ത്യ മുന്നോട്ട് തന്നെ പോയി. ലോക സാമ്പത്തിക സ്ഥാപനമായ IMF പറഞ്ഞു, ഇന്ത്യ ഒരു തിളങ്ങുന്ന ഒരു ഉദാഹരണമാണ് സാമ്പത്തിക വളർച്ചയിൽ എന്ന്. മോർഗൻ ആൻഡ് സ്റ്റാൻലി പറഞ്ഞു, ഈ ഭാരതം 2014 നിന്നും എത്രയോ വ്യത്യസ്തമായിരിക്കുന്നു ഭാരതം എന്ന് പറഞ്ഞിരിക്കുന്നു. അതോടൊപ്പം മൂഡിയുടെ എന്ന് പറയുന്ന സാമ്പത്തിക വിദഗ്ധന്മാർ പറഞ്ഞിരിക്കുന്നു, ഇന്ന് ഭാരതത്തിൽ വലിയ വളർച്ചയുണ്ട് എന്ന് പറഞ്ഞിരിക്കുന്നു. ഈ കോൺഗ്രസ്സുകാർ വിദ്യാഭ്യാസമുള്ള നിരക്ഷരരാണ്. അവർ ഇപ്പോഴും തൊഴിലില്ല എന്ന് പറയുന്നു. ഒരു രാജ്യത്ത് വളർച്ചാ നിരക്ക് കൂടിയാൽ അവിടെ എങ്ങനെയാണ് തൊഴിലില്ലായ്മ ഉണ്ടാവുക? IMFൻ്റെ കണക്ക് ഞാൻ അവതരിപ്പിക്കാം. അമേരിക്കയുടെ വളർച്ചാ നിരക്ക് 2.7%, ജർമ്മനിയുടേത് 0.2%, ഫ്രാൻസിൻ്റേത് 0.7%, ജപ്പാൻ്റേത് 0.9%, ബ്രിട്ടൻ്റേത് 0.5%, ഇന്ത്യയുടെ 6.8%. ഇങ്ങനെ വളരുന്നൊരു രാജ്യത്ത് ഈ വിദ്യാഭ്യാസമുള്ള നിരക്ഷരരായ കോൺഗ്രസ്സുകാർ ഇവിടെ തൊഴിലില്ലായ്മ ഉണ്ട് എന്ന് പറയുന്നു. ഇവരെ എങ്ങനെ പറഞ്ഞു മനസ്സിലാക്കാനാണ്? ലോകത്തിൻ്റെ വളർച്ചാ നിരക്കിലെ 15% ഭാരതത്തിൻ്റെ സംഭാവനയാണ്. ഭാരതം മൻമോഹൻ സിംഗ് ഇന്ത്യ ഭരിക്കുമ്പോൾ 11ാമത്തെ സാമ്പത്തിക ശക്തിയായിരുന്നു. ഇന്ന് ഭാരതം
ലോകത്തെ 5ാമത്തെ സാമ്പത്തിക ശക്തിയാണ്. ഈ പുതിയ സർക്കാരിൻ്റെ മുന്നിലുള്ള ഏറ്റവും വലിയ ലക്ഷ്യം ഭാരതത്തെ 3ാമത്തെ സാമ്പത്തിക ശക്തിയാക്കി വളർത്തിയെടുക്കുക എന്നുള്ളതാണ്. അതിനുവേണ്ടി നമ്മൾ അടിസ്ഥാന സൗകര്യ വികസന രംഗത്ത് ഇത്രയും കാലം കൊണ്ട് 43,50,000 കോടി രൂപ അടിസ്ഥാന സൗകര്യ വികസനത്തിന് വേണ്ടി നടപ്പിലാക്കി. കേരളത്തിൽ NH-66 പണി നമ്മൾ ഇവരുടെ എല്ലാ എതിർപ്പുകൾ ഇവരൊക്കെ എതിർത്തു, തടസ്സപ്പെടുത്താൻ നോക്കി. പക്ഷേ ഹൈവേ നിർമ്മാണം വളരെ ശക്തമായി മുന്നോട്ട് പോയിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ഇതാണ് നരേന്ദ്രമോദി സർക്കാരിൻ്റെ മനോഭാവം. നമ്മൾ 50,000 കിലോമീറ്റർ ദേശീയ ഹൈവേ നിർമ്മിച്ചു കഴിഞ്ഞു. 3,80,000 കിലോമീറ്റർ ഗ്രാമീണ റോഡുകൾ നമ്മൾ നിർമ്മിച്ചു കഴിഞ്ഞു. അതിർത്തി റോഡുകൾ നമ്മുടെ പട്ടാളക്കാർക്ക് അതിർത്തിയിലെ ഏതു മേഖലയിലും, ടിബറ്റിൻ്റെ അതിർത്തിയാവട്ടെ, ചൈന അതിർത്തിയാവട്ടെ, പാകിസ്ഥാൻ അതിർത്തിയാവട്ടെ, പെട്ടെന്നെത്താൻ വേണ്ടി 3,200 കിലോമീറ്റർ 2 വരി പാത നമ്മൾ അതിർത്തിയിൽ നമ്മൾ നിർമ്മിച്ചു കഴിഞ്ഞിരിക്കുന്നു. നമ്മുടെ റെയിൽവേക്ക് വേണ്ടി നമ്മൾ നീക്കിവെച്ചത് 2,43,000 കോടി രൂപയാണ്. 43,000 കോടി രൂപയാണ്. നരേന്ദ്രമോദി സർക്കാർ അധികാരത്തിൽ വരുമ്പോൾ ഇന്ത്യയിൽ 74 വിമാനത്താവളങ്ങളായിരുന്നു. ഇന്ന് 148 വിമാനത്താവളങ്ങളാണ്. ഹവായ് ചെരുപ്പിടുന്നവനും വിമാനത്തിൽ യാത്ര ചെയ്യണമെന്നാണ് നരേന്ദ്രമോദിയുടെ തീരുമാനം. സാധാരണക്കാരനും വിമാനം യാത്ര പ്രാപ്യമായിരിക്കണം. അതാണ് നമ്മുടെ ലക്ഷ്യം. നമുക്കറിയാം, നമ്മുടെ നാട്ടിൽ ഇവിടെ 83,000 കോടി രൂപയുടെ നമ്മൾ സൈനിക ഉൽപ്പന്നങ്ങൾ ഇന്ന് നമ്മൾ കയറ്റുമതി ചെയ്യുന്നു. ഒരു കാലത്ത് നമ്മളെല്ലാം ഇറക്കുമതി ചെയ്തു. നമ്മുടെ പട്ടാളക്കാർക്കുള്ള ബുള്ളറ്റ് പ്രൂഫ് നമ്മൾ ഇറക്കുമതി ചെയ്തു, യുദ്ധവിമാനങ്ങൾ ഇറക്കുമതി ചെയ്തു, പട്ടാളത്തിന് ആവശ്യമായ സാമഗ്രികൾ ഇറക്കുമതി ചെയ്തു. ഇന്ന് നമ്മളിതൊക്കെ നിർമ്മിക്കുകയാണ്. ഇതൊക്കെ നിർമ്മിച്ച് നമ്മൾ 83,000 കോടി രൂപയ്ക്ക് നമ്മൾ ഇത് കയറ്റുമതി ചെയ്യുകയാണ്. ആവാസ് യോജന നമ്മൾ 4 കോടി വീടുകൾ നിർമ്മിച്ചു കൊടുത്തു. ആവാസ് യോജനയെ പറ്റി പറയുമ്പോൾ അദ്ദേഹത്തിനൊരു കഥ ഓർമ്മ വരുന്നു. 1993 അദ്ദേഹം MLA ആയിരുന്നു. അന്ന് അവിടുത്തെ BDO അദ്ദേഹത്തെ വിളിച്ചിട്ട് പറഞ്ഞു, നിങ്ങളുടെ വീടുകൾ തരാം, നിങ്ങൾക്ക് ഒരു പഞ്ചായത്തിലേക്ക് 2 വീട് തരാം. അദ്ദേഹം പറഞ്ഞു, 100-ലധികം ആവശ്യക്കാരുണ്ട്, ഞാൻ 2 വീടുമായി അങ്ങോട്ട് പോയാൽ ശരിയാവില്ല, നിങ്ങൾ തന്നെ കൊടുത്തോളൂ എന്ന് പറഞ്ഞു. ആ കാലം ഇന്ന് മാറിയിരിക്കുന്നു. 4 കോടി വീടുകൾ നമ്മൾ കൊടുത്തു. ഒരു പഞ്ചായത്തിൽ 50 മുതൽ 60 വരെ വീടുകൾ നമ്മൾ കൊടുക്കുന്നു. ഇതാണ് അവസ്ഥ. പഞ്ചായത്തിൻ്റെ വികസനത്തിന് വേണ്ടി കേന്ദ്രം പണ്ട് നൽകിയത്, നിങ്ങളെല്ലാവരും പഞ്ചായത്ത് മെമ്പർമാരാണ് പലരും, നിങ്ങൾക്കറിയാം, പണ്ടൊക്കെ 2.5 ലക്ഷം രൂപയാണ് ഒരു പഞ്ചായത്ത് വികസനത്തിന് ഒരു വർഷം നൽകിയത്. ഇന്ന് 5 കോടി രൂപയാണ് കിട്ടുന്നത്. ഇനിയും നമ്മൾ 3 കോടി വീടുകൾ ഈ രാജ്യത്ത് നിർമ്മിക്കാൻ വേണ്ടി നമ്മൾ തയ്യാറെടുക്കുകയാണ്. അതുപോലെ തന്നെ കിസാൻ സമ്മാൻ നിധി നമുക്കറിയാം, 11 കോടി കൃഷിക്കാർക്ക് നമ്മൾ 3,80,000 കോടി രൂപ കിസാൻ സമ്മാൻ നിധിയിലൂടെ കൊടുത്തു. അതിൻ്റെ 17ാമത്തെ തവണ നമ്മൾ ഈ അടുത്ത ദിവസം കൊടുത്തു. പണ്ട് ശരത് പവാർ കൃഷി വകുപ്പ് മന്ത്രിയായിരുന്നു മൻമോഹൻ സിംഗിൻ്റെ കാലത്ത്. അന്ന് അവർ 70,000 കോടി രൂപ കൊടുത്തിട്ട് വലിയ ചാമ്പ്യന്മാരാവാൻ ശ്രമിച്ചു കർഷകരുടെ. ഇന്ന് നമ്മൾ ഒരു പദ്ധതിയിലൂടെ മാത്രം ഇത്രയും കാലം കൊണ്ട് കൊടുത്തത് 3,80,000 കോടി രൂപയാണ്. നരേന്ദ്രമോദി സർക്കാർ ഈ രാജ്യത്ത് സാധാരണക്കാരനും കൃഷിക്കാരനും വേണ്ടി നിരവധി കാര്യങ്ങൾ ചെയ്യുന്നു. 20,000 കോടി രൂപയാണ് നമ്മൾ കേരളത്തിൽ നമ്മുടെ ഈ കാർഷിക മേഖലയ്ക്ക് വേണ്ടി കൊടുത്തിരിക്കുന്നത്. നമ്മൾ കേരളത്തിൻ്റെ ഫണ്ട് വിഹിതം 1.5 ലക്ഷം കോടി രൂപ കൊടുത്തു. നമ്മൾ 54,000 കോടി രൂപ സഹായ ഇനത്തിൽ കൊടുത്തു. നമ്മൾ കേരളത്തിൻ്റെ റെയിൽവേക്ക് വേണ്ടി കൊടുത്തത് 7 ഇരട്ടിയായി നമ്മൾ വർദ്ധിപ്പിച്ചിരിക്കുന്നു. ഇവിടെ 2 വന്ദേ ഭാരത് തീവണ്ടികൾ നമ്മൾ കൊടുത്തു. 1020 കിലോമീറ്റർ ദേശീയ ഹൈവേ നമ്മൾ ഉണ്ടാക്കുന്നു. കുതിരാൻ തുരങ്കം നമ്മൾ നിർമ്മിച്ചു, തമിഴ്നാട്ടിലേക്കുള്ള യാത്ര സുഗമമാക്കി. കൊച്ചിയിലെ ജല മെട്രോയും അതോടൊപ്പം തന്നെ സാധാരണ മെട്രോയും നമ്മൾ ഉദ്ഘാടനം ചെയ്തു. കൊച്ചിൻ ഷിപ്പ്യാർഡ് നമ്മൾ നവീകരിച്ചു. ഇന്ത്യയിലെ 25% വരുന്ന കപ്പലിൻ്റെ റിപ്പയർ പ്രവർത്തനം, അറ്റകുറ്റപ്പണിയും ഇനി കൊച്ചിയിലാണ് നടക്കുക. അതിനുവേണ്ടി നമ്മൾ കൊച്ചിൻ ഷിപ്പ്യാർഡിനെ നമ്മൾ സജ്ജരാക്കി. ഇതൊക്കെ നമ്മൾ കേരളത്തിന് വേണ്ടി ചെയ്തതാണ്. मैं आपका ज़्यादा समय न लेता हुआ सिर्फ एक ही बात कहूँगा कि भारतीय जनता पार्टी ने मोदी जी के नेतृत्व में NDA ने जिस तरीके से देश को आगे बढ़ाने का काम किया, वहीं हमको ये दुख के साथ कहना पड़ता है कि इंडी अलायंस के जितने भी पार्टनर्स हैं
उन्होंने करप्शन को जन्म दिया, भ्रष्टाचार को जन्म दिया और अराजकता को जन्म दिया। देश के विरोधी लोग, विरोधी ताकतों को ताकत देने का काम किया और देश की जो मजबूती के साथ आगे बढ़ने का काम है उसमें हर तरीके से रुकावट डालने का काम किया। जब मैं भ्रष्टाचार की बात बोलता हूं, आप बताइए, नाउ केरल की एलडीएफ सरकार कोऑपरेटिव के भ्रष्टाचार में संलिप्त है कि नहीं है? बताइए, है कि नहीं है? ये करप्शन गोल्ड स्कैम में संलिप्त थी कि नहीं थी? है कि नहीं है? दिस गवर्नमेंट इज टोटली अटरली करप्ट। और यूडीएफ भी लिप सर्विस कर रही है, यूडीएफ उसका विरोध नहीं कर रही है। चोर चोर मौसेरे भाई, ये मौसेरे भाई हैं आपस में, इनका गठबंधन है, इनका आपस में पूरा संबंध है। इसको हमको समझना चाहिए। इसलिए मैं ये कहना चाहूंगा कि मित्रों, रुकना नहीं है, आगे बढ़ना है, यहां कमल खिलना है। आप बताइए, पद्मनाभ स्वामी जी के धरती पर, भगवान विष्णु जी के धरती पर कमल नहीं खिलेगा तो और कहां खिलेगा? और इसलिए कमल को खिलाने के लिए आप सबको पूरी ताकत से जुड़ना है। और मैं आपको बताना चाहता हूं कि कोई हमारे सामने टिक नहीं पाएगा। समय दूर नहीं है, पहले बोलते थे भारतीय जनता पार्टी एक पर्टिकुलर जाति की पार्टी है, फिर कहने लगे नहीं नहीं ये सभी की पार्टी है, फिर कहने लगे नॉर्थ इंडिया की पार्टी है, फिर कहने लगे सेंट्रल इंडिया की पार्टी है, फिर कहने लगे नहीं ये नॉर्थ ईस्ट की पार्टी है। अब ये कह रहे हैं कि भारतीय जनता पार्टी नॉर्थ हो या साउथ हो, ईस्ट हो या वेस्ट हो, इट इज ओनली कमल, कमल एंड कमल, और ऑल इंडिया पार्टी के रूप में बढ़ रहे हैं। और इसीलिए आज ये मैं ताकत देख रहा हूं यहां आप सबको इतनी बड़ी संख्या में, और आप सब लोग जिस तरीके से आइडियोलॉजिकली कमिटेड होकर के विपरीत परिस्थिति में लड़ रहे हैं, मुझे पूरा विश्वास है कि इन 2026 कमल विल ब्लॉसम और भारतीय जनता पार्टी विल बी विक्टोरियस। ये मुझे कहना है। आपने मेरी बात सुनी, बहुत बहुत धन्यवाद। जय भारत, जय केरल।